काय करते? मुलाला आधी कुंकू लावते. उंबरठा देव असतो की नाही, मग सकाळी रोज उठल्यावरती लावायचं असतं की नाही आधी कुंकू. आणि आज तर काय माहितीये, आज काय आषाढी एकादशी. मग आषाढी एकादशी की नाही आज. म्हणून त्यांच्या निमित्ताने होय. मग तू हे काय काढतेस? स्वस्तिक. खूप छान, जशी येते तशी मी काढते. अजून आम्हाला मंदिरात जायचे, विठ्ठल रुक्माईच्या है ना बिट्टू. आता आम्ही मंदिरात जाणार पाया पडायला. बिट्टू राया आता तयार होते बघा, कपडे वगैरे घालून तयार झाले आहेत. आता आम्ही त्याला छोटासा असा टिक्का करणार आहे आणि मग आमचा बिट्टू राया तयार होणार. पप्पा रेडीच करतायत त्याला. पांडुरंग आमचा छोटासा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अहो तुम्हाला जमते की. हलू नको बिट्टू. हो थोडस हे. बिट्टूराय शाळेत चाललाय बघा. त्या बिट्टूरायाच्या पाठीमागे किती जण. अरे टोपी स्कूल मध्ये गेलो घाल बेटा. माळ पाहिजे होती म्हणजे पूर्ण आमचा विठ्ठल तयार झाला आहे ना. असा एक फोटो काढायचा होता रे, असा एक फोटो कमरेवरती. नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आषाढी एकादशी आहे. तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आता आम्ही चाललो आहे विठ्ठलाच्या मंदिरात. आमच्या इथे जवळच विठ्ठलाचं मंदिर आहे, तर तिथे आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहे, मी आणि ऋत्विक. आधी आम्ही तिथे आमच्या इथे जवळच तुम्हाला मी दाखवलं होतं की गाईचा एक गोठा आहे, तर तिथे गाईला आम्ही नैवेद्य देणार. त्यानंतर मग विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार आहे. तर चला तर मग आज जाऊया आपण आता. ठीक आहे, डब्बा डब्बा काढ त्यातला. साखर चपाती गाईला दे. छोटा डब्बा रे पा तो बैल. हो बैल गायचं. बाय बाय. तिथे पिशवी आहे तुझ्या. आता ही तुम्ही बाटली नेणार आहे काय? तरी पण एक काय असलं तर ज्या इथं ओतून ठेवलंय बाटल्यालाही साखर काय तू त्या नाही पिठली म्हणाल तू पिठली नको माझं ती बाटली दिल्या त्या काही नाही त्यातच घ्या. मिक्स. मंदिरात पण आम्ही दर्शन करून आलो देवाचं, आणि येता येता आम्ही परत बाजारात गेली. म्हणजे आता म्हटलं मंदिराजवळ चाललो आहे तर थोडंसं पुढे जाऊन भाजी पण घेऊन यावं, भाजी मंडईत जाऊन. तर तुम्हाला दाखवते मी आता मी काय काय भाजी घेऊन आले ती. 10 रुपयाला बघा मस्तपैकी अशी हिरवीगार कोथिंबीर मिळाली. आता कोथिंबीर भरपूर आहे आमच्या इथे. त्याच्यानंतर 30 रुपये किलोने कांदे मिळाले, तर मी 2 किलो घेऊन आले. 20 रुपये पाव आमच्या इथे गवार होती, तर गवार पण आणले मी. त्याच्यानंतर 40 रुपये किलो टोमॅटो होते, तर मी अर्धा किलो आणलेत. फ्लॉवर 20 रुपयाचा आणला. त्याच्यानंतर ढब्बू मिरची 10 रुपये पाव आणि मिरच्या 10च्या. अशी एवढी भाजी मी घेऊन आली आता बाजारातून. आज आमच्या घरामध्ये ना म्हणजे सासूने आणि दिराने आषाढी एकादशीचा उपवास धरला आहे. मी आणि माझ्या मिस्टरने आम्ही काय धरला नाही उपवास, पण आज त्यांचा उपवास आहे. तर आता आम्ही काय आमच्यात हा उपवास कसा असतो की दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. तर आता आम्ही त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे, आणि मग संध्याकाळी बघू वरीचा भात वगैरे. नाही तर मग आत्या शक्यतो वरी खात नाहीत, तर मग वरीच्या पीठ वगैरे असं त्याची भाकरी वगैरे मग करून देईल. मग आता आम्ही साबुदाण्याची खिचडी करणार आहे. तर चला आता मग तुम्हाला दाखवते माझी पद्धत कशी आहे साबुदाण्याची खिचडी बनवण्याची. चला. आता सकाळी उपवासाला खाण्यासाठी खिचडी बनवणार आहे मी. तर इथे बघा मी कूट घेतला आहे शेंगदाण्याचा.
त्याच्यानंतर 2 बटाटे उकडून घेतलेत, मीठ, हे मिरची 3 मिरच्या मी क्रश करून घेतल्यात, तेल. म्हणजे म्हणजे माझ्या दिराला वगैरे ते क्रश केलेलंच आवडतात, कारण का ते कसं तिखट पण लागतात आणि ते एकदम मिक्स होऊन जातात त्या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये. सो अशा प्रकारे मी आता खिचडी बनवणार आहे. तर मग पहिलं तेल घालून घेते कढईमध्ये, जास्त तेल नाही घालत. तेल टाकून घेतलं आहे. तेल जरा तापत आलं की मिरची जी क्रश केलेली ते मी टाकून घेणार याच्यामध्ये. अशी बारीक करून मिरची टाकली ना तर साबुदाण्याची खिचडी पण छान होते. आणि काय काय वेळेला काही लोक कसं म्हणजे मिरची काढतात, तर अशी क्रश करून टाकली तर ती मिरची आपण म्हणजे मिक्स पण होते आणि तिखट पण होते आणि चवीला पण खिचडी छान होते. त्यानंतर बघा इथे शाबू मी रात्रीच भिजत घातले होते, मस्तपैकी फुललेत शाबू. आता याच्यामध्ये मी हे बटाटे ॲड करून घेते आणि यामध्येच एक 3 चमचे मी म्हणजे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. त्यानंतर मीठ टाकून घेते चवीप्रमाणे. आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. मी आधी एकजीव करून घेते सगळं मिश्रण आणि त्यानंतर मी गॅस बारीक करून एक 5 मिनटं ठेवणार आहे. तर तुम्हाला मी दाखवेल की साबुदाण्याची खिचडी कशी फुलून येते. आता खिचडी बघूया आपली. बघा मस्तपैकी अशी फुलली आहे. सकाळी अशा प्रकारे छोटीशी रांगोळी काढली आहे. मला काय फार चांगली रांगोळी काढता येत नाही, पण जशी येते तशी मी काढते. ऋत्विक बघा इथे अभ्यास करतोय आणि ऋत्विकने काय केले बघा, सोफा इथे होता तो इथून इथे सरकवलाय. तर दिवसभर तर सोफा एका ठिकाणी राहतच नाही, असा गोल गोल घरभर फिरतच राहतो. जोपर्यंत आमचा टी व्ही वगैरे येत नाही तोपर्यंत सोफ्याला आमच्या एक व्यवस्थित असं प्लेस मिळणार नाही, म्हणजे फिक्स जागा मिळणार नाही आहे. तर ऋत्विक आता काय करतो, इंग्लिशचा अभ्यास करतोय, ट्युशनचा ना, नाही शाळेचा करतोय. ओके. तर अशा प्रकारे बघा आम्ही आमचा आजचा दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस आम्ही सेलिब्रेट केला आहे. तर आता व्हिडिओला एंड करूया. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.